वाजले आता शेतकरी करायला हां हो का शेतपाच्या पुढं आहे लांब माढा रोड माडा रोडला तर ते आता अजून आम्हाला भेटायला तरी येणार आहे ताई ताई यायला लागले त्या लातूरवरनं लातूर लातूर तर हो का त्यांच्या टायमिंगमध्ये जावं लागतं आम्हाला मग काय आता कधी येते ती कधी नाही तर काय माहिती सांगता येत नाही आता होते जागा पण झालं का लगेच खाली करून ब्रिज सगळ्यांनी बघा ब्रिज ती बघा ब्रिज बघा ब्रिज आहे तिकडे ब्रिज आहे राजी ऐ ऐ काय बघा सावलीला बरं वाटतंय बघा उन्हात न परत अजून उन्हात आहे का सगळ्यांनी बघून घ्या कसं शेरगाव सगळ्यांनी चालू आहे ना शेरगाव सिटीतलं शेरगाव न सिटी तर पोट भरून जेवण केलं म्हणून म्हणलं त्यांना एक घेऊन या तर ते थांबले ते कुरकुरा आणा तर ते ऐकून पण घेण्यात आहे बघा काहीच नाही मध्ये बघा ट्रॉफिक किती आहे त्यांना म्हणले कुरकुरा आणा तर त्यांनी मला मसाला कसलं पाणी मी म्हणलं मला नाही आवडत पाणी खायला तरी आणून दिलंय बघू आता कसं लागतं कसं नाही तरी इतकी बघा आता इथनं पुढं किती उशीर लांब जायचं किती माहिती नाही भाव त्यांना सांगा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या गाड्या चालवायचं अवघड असते तरी याला पानाला याचं दिलंय बी की काय धन ह्याला काय असतंय म्हणून काय तरी आपण खाल्लं नाही तर पहिल्यांदा त्यांनी बी आणून दिलं तर भाऊचं जाव आहे सुद्धा का मिलिटरीत त्यांना बसून बसून कटाळा आला म्हणून का ते सगळं फिरायला आले ते फिरायला आले ते असं कुठलं तरी कोणतरी असं का जगात तरी नोकरदार आपल्या सगळ्यात यायचं म्हणल्यावर भटीवर आहे का नाही भाऊ किती भारी नशीब आहे तुमचं फिरायला आले तर फिरायला चला मामा मी बी बरोबर तर अशी माणूस कुठेच नाही बरं का नोकरदार असलं तर लय फुगीर असते ते पण ही काय नाही म्हणजे यांच्यात कोणीच फुगीर नाही असं कोणच नाही नाहीतर एखाद्याला 4 पैसे आलं का किती फुगीरपणा दाखवते का नाही पण ही पाहू नाही तर असं बी नशीबच लागतं फिरण्यासारखं आहे नाही तर आल्यापासून माझ्या लेकराला बी म्हणजे आज 3 वर्ष झाली याच्या सुट्टीला त्यांना सुट्टी किती दिवस असते हो तुम्हाला 20-25 दिवस सुट्टी असते तर त्यांना आता कामावर जायचं बघा किती ना 25 तारखेला जाणार आहे ते तर ते आज 26 जानेवारीच्या आज तिथं जावं लागतं त्यांना तर आज तर इकडं भटीवर आल्याशिवाय त्यांना करमत नाही आणि दरवर्षी आता म्हणलं तुम्ही कसं कामं करताय मला बघायला यायचं आहे तर आमचं सगळं आल्याचं आहे बेंगलोरला ड्युटी राहायची हां बेंगलोरला ड्युटीवर राहायचं म्हणून सांगा तुम्ही बेंगलोरला ड्युटीवर राहायचं ते बेंगलोरमध्ये नाही तर आधी कुठं होतं गोव्यात आहे ना जम्मू काश्मीरला होतं आधी पण आता 2-3 महिने झाले नाही ना तुमची बदली झाली आहे. 1 वर्ष झालं की बदलून 1 वर्ष 1 वर्ष झालं जम्मूवरनं राजस्थानला झाले राजस्थानवरनं बेंगलोरला झाले 1 वर्ष झालं आता बेंगलोरला आहे आम्हाला कुठं पण जावं आमच्या संघ एक काय वीर सैनिक आमच्या संघ खायचं बघा आहे का नाही देश सांभाळतात त्यांनी कधी काय त्यांनी देश सांभाळते की आम्ही भरायचं खपायची कामं करतो
त्यांच्या जीवावर असते काय माहिती मला काय सांगता येणार नाही आता. बाउंड्रीवर त्यांची ड्युटी असते एअरपोर्ट. हं. तर नशिबात लागतं असं जावं. बेंगलोरच्या विमानतळावर त्याची ड्युटी असते मला. पूर्ण बघा असं राहणार बघा इकडं असं. अजून किती लांब आहे तिथं नाही काय सांगता येत नाही. इथं झाला आता तास. आता इथेचा मालक आम्हाला घेऊन चालला. इटाच्या मालक पुढं आहे तिकडं पुढं. तर तिथं तर आम्ही अर्धा तास थांबलो होतो. आपल्याला काय माहिती ते नव्हतं त्याच्यामुळं म्हणजे मधला रस्ता असतोय तसा. त्याच्या पुढे एवढं लावून टाकायला. हा. बघा द्राक्षे, डाळी कसं दिसतंय या. खतरनाक. कुठं दाखवा इकडे. बाबा इकडं तर लागले तिकडं तर फुलं आले ते पण इकडं लागले ते या. भारी वाटतंय बाबा आहे का नाही हो? ते करत आहे पण काय करा काम आहे ते काम करावं लागतं. मग काय तेव्हा इकडे पूल आहे ना. इकडं कोबी असली घरं बघून भारी वाटतं बघा. केव्हा व्हायचं असं वाटतंय आपल्याला पत्र्याचं तरी शेड सतत राहायला आपल्याला. कुणाचं चाललंय कोबी काढायचं, कुणाचं काय चाललंय, कुणाचं कांदा चाललंय ते काढायचं आणि कोबी वर आहे बाबा. हा, फ्लावर. हा तिथं पेट्रोलला दाखवा चालू द्या. कोबी नाही. हा? तर आता इथनं वळायचं आलं बघा. आता आम्ही इकडून वळालो. ही रोड गेला आता ह्या रोडवर आलो. तर भाऊ म्हणतात आम्ही इकडं लय काम केले ते युनिव्हर्सिटीवर. किती वर्ष होता भाऊ तुम्ही? 2-3 वर्ष होती. हा हे सगळे एरिया माहिती आहे मला. आहे. माझी लेकरं पण लहान होती त्यावेळेस होती. हा. तर आता कुठं जंगलातनं लिहायला लागली काय माहिती बघा. आता इकडून तळ इकडून सगळं. कसं काय दिसतंय नुसतं हिरवंगार गरगरीत. गहू आहे तिकडून मका आहे हिरवगार. आज जरा तुम्हाला व्हिडिओ बघायला भारी वाटलं बघा. छान एकदम. कसं काय वातावरण आहे तर आमचं तर असं अवतार काय करावं सवडच भेटत नाही. आता आलोय आणि इथं झाली आमची रुटीन चालू आहे का ना. चालू झाले झाली तसं का पण आला अरे हे बघतो ना माफी होय. मिलिटरी साहेब सुद्धा आमच्या संकटच आहेत हो का. का आले फिरायला बघा आले तर आहे का. त्याला फिरायला कर्मा एका जागेला कर्मा नाही म्हणून आले फिरायला. फिरायला आले तर या. चला म्हणलं लांबची खेप आहे म्हणलं चला येतो फिरून 50 सुट्या देऊ एका. तसं काय मिलिटरी साहेब. फिरायला लागले ते एकाला 300 बसती का? तर चाललंय त्यांचं रोजच्या सारखं आपलं. ते 300 म्हणून डायरेक्ट 8 करा. 300 झाले आणि वर 2400 ना ही 150 आहे का नाही. तर बघा की आता काय तर डोक्याला तापच आहे का. कुशाला संघ आले तर आमच्या घरी तर पाहुणे यायला लागले त्या. कधी व्हायचं कधी नाही काय माहित नाही आता. तर चला आता घेतो खाली करून पटापटा. झाले असतात आता एक टेलर पण ते आलेच नव्हते लवकर. तर सगळ्याला चला आता बाय.